महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। भ्रष्टाचाराची ऐशी की तैशी तळोदा तालुक्याचा बोर्ड धडगाव तालुक्यातील गौऱ्या गावातील रस्त्याला 7 वर्षापासून बोर्ड कसा काय दिसला नाही? बांधकाम विभागाचा अजब कारभार, बिरसा फायटर संघटनेकडून चौकशीची मागणी। पंतप्रधान ग्राम सडक योजना अंतर्गत सन 2017-18 कामाचे नाव चौगाव ते माल खुर्द रापापूर बोरमाळ तालुका तळोदा, लांबी 5 किलोमीटर, अंदाजित रक्कम 343 लक्ष। या कामाचे भूमिपूजन दिनांक 2019 रोजी माननीय खासदार डॉक्टर हिनाताई गावित, खासदार नंदुरबार लोकसभा मतदारसंघ यांच्या शुभ हस्ते करण्यात आला। अशा आशयाचा बोर्ड धडगाव तालुक्यातील गौऱ्या ते चुलवड या रस्त्यावर लावण्यात आलाय। तळोदा तालुक्यातील चौगाव ते राजापूर गावाच्या रस्त्याचा बोर्ड बांधकाम विभागाने धडगाव तालुक्यातील गौऱ्या ते चुलवड रस्त्यावर का लावला, यामागे काय गौड बंगाल आहे, अशी उलटसुलट चर्चा जनतेतून रंगू लागली आहे। तळोदा तालुक्यातील रस्ता कामाचा बोर्ड धडगाव तालुक्यातील गौऱ्या रस्त्यावर कोणी व का लावला, अशी शंका वर्तवली जात आहे। धडगाव तालुक्यातील गौऱ्या ते चुलवड रस्त्यावरील पुलाचे काम हे संबंधित ठेकेदार पावसाळ्यात सुरू करतात आणि पावसाळा संपला की बंद करतात। गेल्या 3 वर्षापासून पुलाचे काम अपूर्ण आहे। ही परिस्थिती पाहण्यासाठी गेलेल्या बिरसा फायटर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना हा अनधिकृत बोर्ड दिसून आला। या बोर्डची सखोल चौकशी करून संबंधित रस्त्याचे काम पूर्ण झाले किंवा नाही याची चौकशी करून संबंधित दोषी अधिकारी व ठेकेदारांवर गुन्हा दाखल करून कायदेशीर कठोर कारवाई करण्याची मागणी बिरसा फायटर संघटनेने जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे केली आहे। गेल्या 7 वर्षापासून हा बोर्ड परिसरातील आदिवासी बांधवांना कसा काय दिसला नाही, असाही प्रश्न निर्माण झालाय। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी दिनेश वसावे, अक्कलकुवा। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।